ठिकाणी निर्माण करतो. आधी बोलून मी आपल्या सणांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. मला जी आम्हाला सर्वांना प्रेरणा या ठिकाणी राजे मिळाली. आदित्य अनिकेतनी सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा आपण या ठिकाणी पूर्ण केला. मी विश्वास देऊ इच्छितो आहे जगाच्या पाठीवरती चंद्र सूर्य झाले असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा जागवलेला इतिहास या जगाच्या पाठीवरती अजून त्या ठिकाणी राहील. त्या साजेचं अशा पद्धतीचं शिवस्मारक या माझ्या पुंडलिकेच्या तीरावरती या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये बसवलं जाईल एवढा विश्वास या परिसराचा एक शिवभक्त नागरिकांना मी व्यक्त करतो. गंगेच्या तीराला महत्व आहे, यमुनेच्या तीरालाही महत्व आहे, गोदा काठालाही महत्व आहे आणि माझ्या पुंडलिकेचं महत्व सुद्धा राजे तेवढंच त्या ठिकाणी. आज आपल्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आला. अंतकाळापासून या भागातला एक शिवभक्त नागरिक म्हणून आपले सरखेल आपले आणि सारे सरदार आहे त्यांची भूमिका संदर्भात त्यांनी त्यांच्या शौर्याचं प्रतीक आपण साऱ्यांनी ज्या ज्या वेळेला शिवचरित्र आपण वाचत असतो त्या त्या वेळेला अनुभवलेला आहे. अनेकच्या कल्पकतेला जोड नाही. आज या साऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित केले. हे सारे आम्ही सर्वजण हे इतिहास शिवचरित्रामध्ये वाचत आलो पण आपणही सारेजण या ठिकाणी आला आणि आमचा ह्या शिवभक्तांच्या आगळ्यावेगळ्या मेळामध्ये आपला सर्वांचा सहभाग जणू काही त्या काळाचा युग या ठिकाणी अवतरलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा या रायगडच्या किल्ल्यावरती झाला आणि आज तशाच पद्धतीचे राजांच्या उपस्थितीमध्ये हे सारे सरदारांचे वंशज या ठिकाणी आहे. त्यामुळे शिवभक्तांचा एक आगळीवेगळी भावना तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवतो. पुन्हा एकदा आपल्याला विनम्रपणाचं मी मुद्रा या ठिकाणी करतो, विश्वास व्यक्त करतो की उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा हे शिवभक्तांची प्रेरणा घेऊन शिवरायांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळेजण अंतःकरणामध्ये रयतेचं राज्य छत्रपती शिवरायांनी घोषणाचं राज्य कधी सांगितलं नाही. छत्रपतीच्या राजाला रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं की रयत आका पकड का मला गुरुदेवांना सोबत घेत सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. ज्यामुळे इतिहास आपल्या समाजात मनामध्ये तितका रोमांचक पद्धतीने राहील थोडा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सारेजण आहात याबद्दल आपल्या या सगळ्या परिसरातील शिवभक्त नागरिक म्हणून पुन्हा एकदा स्वागत आणि आभार या ठिकाणी मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.